शेळदर्श वढाव येथे लोकसभेच्या दुसऱ्या चरणांचे मतदान शांततेत. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण. आपण पाहत हा जनता लाईव्ह न्यूज. मानोरा तालुक्यातील शेळदर्श वढाव येथे 3246 पैकी 1440 एवढे मतदान झाले असून मतदानाची टक्केवारी 44% एवढी आहे. वाशिम यवतमाळ लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडावा व मतदारांना मतदान करताना उन्हाचा त्रास होणार नाही यासाठी ग्रामपंचायत कडून मतदान केंद्रावर मंडप उभारण्यात आले होते, तर मतदारांसाठी थंड पाण्याची सोय सुद्धा करण्यात आली होती. तसेच यावेळी गावातील ज्ञानेश्वर घनश्यामाडे या नवरदेवाच्या अंगाला हळद लागलेली असूनही या नवरदेवाने जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून आपला राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत लोकशाही बळकट करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. जनता लाईव्ह न्यूजचे उपसंपादक मनोज आडेशे. दूरचनाढाव शेळदर्श वढाव येथे लोकसभेच्या दुसऱ्या चरणांचे मतदान शांततेत. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण. शेळदर्श वढाव. मानोरा तालुक्यातील शेळदर्श वढाव येथे 3246 पैकी 1440 एवढे मतदान झाले असून मतदानाची टक्केवारी 44% एवढी आहे. वाशिम यवतमाळ लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडावा व मतदारांना मतदान करताना उन्हाचा त्रास होणार नाही यासाठी ग्रामपंचायत कडून मतदान केंद्रावर मंडप उभारण्यात आले होते, तर मतदारांसाठी थंड पाण्याची सोय सुद्धा करण्यात आली होती. तसेच यावेळी गावातील ज्ञानेश्वर घनश्यामाडे या नवरदेवाच्या अंगाला हळद लागलेली असूनही या नवरदेवाने जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून आपला राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत लोकशाही बळकट करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. उपसंपादक मनोज आडेशे. दूरचनाढाव.